वास्को द गामामध्ये आलो आहे आणि इथल्या एका बीचवरती आलो आहे. मला दाखवतो बीचवरचा व्ह्यू. इकडे या साईडला जास्त टुरिस्ट वगैरे नाही आहेत, पण बीच एकदम शांत आहे. मला थोडंसं रिअलाइज होतं काल आम्ही ज्यावेळी आम्हाला बोटीतून आणलं स्कुबा डायव्हिंग करायला, तेव्हा कमीत कमी 1 तासाचा आम्ही प्रवास केलेला बोटीमधून. आणि जो इथे पाठीमागं बघू शकता बीच दिसतोय, हा बीच आम्हाला बोटीमधून दिसत होता. म्हणजे वास्को द गामामध्ये ते बोटिंग करायला आणलेलं. सर कल हम लोग यहाँ पे आए थे ना बोटिंग करने के लिए. हाँ यहाँ पे आए थे क्योंकि ये पीछे वाला ब्रिज जो है ना ये हम लोगों को दिख रहा था. एकदम शांत बीच आहे, इथे जास्त पब्लिक नहीं है. हाँ हाँ वही तो, ये ब्रिज दिख रहा था अपने को. हाँ वो बोट है ना, दिख रहा है? हाँ कौन सा? ओ उधर उधर वो जो सामने अंदर बोट है ना, हाँ हाँ इधर से देखेगा ना तो दिखेगा वो बोट है ना. कौन सा है पता है? ये बायना बीच है क्या? वाटर स्पोर्ट एक्टिविटीज, लेकिन बंद है. यहाँ पे ज्यादा एक्टिविटीज नहीं होती, मतलब बोटिंग वगैरह ज्यादा इधर नहीं होता. नहीं अभी जस्ट ओपन गया, चालू करेगा. ओके ओके. नहीं उधर से, मतलब वो साइड से ज्यादा होता है, जो इधर से इतना नहीं होता. गाइस ये चर्च है. बारूद बनाने के लिए चक्की के पत्थर. बाप रे. ये पूरे पत्थर है. आज फर्स्ट टाइम मैं चर्च में जा रहा हूँ. देखते हैं अंदर से कैसा वाइब है. तोप भी है यहाँ पे मित्रांनो, मस्तपैकी तोप आहे इथे. 4 मित्रांनो, आतमध्ये व्हिडिओ कॅमेरा अलाउड नसल्यामुळे शूट करता आलं नाही, पण इथे एंट्री तिकीट 10 रुपये आहे. पण आतमध्ये पूर्ण पुराणत्व गोष्टी होत्या, पूर्ण जुन्या काळातल्या वस्तू साठवून ठेवलेल्या बघायला भेटल्या. उस साइड से यहाँ रिनोवेशन चल रहा है, उस साइड आप जाको. मित्रांनो, जे केळे बघितले आता तुम्ही, ते 80 रुपये किलोने होते आणि ते केळे किलोने दिले जातात, डझनवरती नाही. फर्स्ट टाइम मी बघितले ते एवढे मोठे केळे. आता बघूया, हे खाली भाजी मार्केट आहे आणि वरती शॉपिंग स्ट्रीट. आपण वरती पण जाऊन बघूया. सो गाइस, ये हमारा गोवा का लास्ट बीच है, आरंबोल करके, जो अच्छा है. ऐसा कुछ ये नहीं, लेकिन बेस्ट मुझे को बागा ही लगा. बागा बीच एकदम बेस्ट है. अगर कभी आप का ट्रिप हो जाए तो बागा ही आना. आरंबोल बीच पे इतना एक्टिविटीज़ वगैरह नहीं है, ज़्यादा राइड वगैरह इधर नहीं है. तो दिखाता हूँ आपको. ये है बीच, और बीच में इतना पब्लिक नहीं है जितना बागा पे है. हाँ, लेकिन
एक चीज़ है यहाँ पे मेरे को सबसे ज़्यादा फॉरेनर जो है फॉरेनर दिख गए। यहाँ पे ज़्यादा एक्टिविटीज़ वगैरह नहीं है और होटल्स भी इतना नहीं है जितना बागा पे है।